मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकलमध्ये काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भर पावसामध्ये लोकलचा दरवाजा बंद करा या कारणावरून दोन तरुणांमध्ये वाद झाला आणि त्यातून एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव मयंक लोहार आणि हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव रोशन सुवर्ण असं सांगण्यात येते मित्रांनो. तर मित्रांनो, झालं असं रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चर्चगेट ते नाला सोपारा या लोकलमध्ये फुल गर्दी होती प्रवाशांची आणि पाऊस जोरात धो धो बरसत होता पाऊस. तर त्या पावसामुळे लोकलमध्ये पाणी येत होतं आणि त्याच्यावरून एकाने त्याला खटकलं. त्याचा राग मनात धरून मित्रांनो, गोरेगाव ते कांदिवली या अंतरामध्ये एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने सपासप वार केला. काय कारण आहे मित्रांनो? फक्त दरवाजा बंद कर एवढीशी गोष्ट जर माणसाच्या मनाला लागत असेल, त्यातून त्याचा इगो हर्ट होत असेल, तर हे किती भयावह आहे. किती भयानक परिस्थिती चालू आहे आज सध्याला महाराष्ट्रामध्ये. आपलं गृह खातं काय करते? दिवसा ढवळ्या अनेक तरुणींवर अत्याचार होतात आहे आणि असे हे गंभीर प्रकार घडत आहे. एकाने जरी पुढं आला असताना, एवढ्या लोकलमध्ये एवढी गर्दी होती, एक जरी माणूस पुढं आला असताना मित्रांनो, तर त्या तरुणाचे जीव वाचला असता. पण आजकाल लोक सोशल मीडियामध्ये एवढे गुंतलेत ना, त्यांना व्हिडिओ काढायला वेळ आहे, पण 10-15 जण मिळून त्या व्यक्तीला वाचवू शकले नाही. अनेक तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल, तो तरुण जो मृत अवस्थेत खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलाय आणि जो मारणार आहे तो चाकू घेऊन निडरपणे उभा होता तिथं. कुणी इमर्जन्सी कॉल केला नसेल त्या ठिकाणी, कुणी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नसेल. जीव वाचला असता तरुणाचा जर काही तरुणांनी आणि प्रौढांनी मिळून जर वेळीच त्या माणसाला रोखलं असतं, त्या मारेकऱ्याला रोखलं असतं. पण तो मारेकरी स्टेशन येण्याच्या आधीच लोकलमध्ये उडी मारून फरार झाला. पण 24 तासाच्या आत रोशन नावाच्या मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे मित्र. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, आपण पण रिक्षावाले आहेत, आपण पण ड्रायव्हर लोक आहेत, आपण पण अनेक वेळा आपण कस्टमरवर वाद घालत असतो की बाबा मीटरप्रमाणे पैसे द्या, की बाबा रिक्षात असं बसू नका, की बाबा रिक्षात तसं बसू नका. पण आपल्या बोलण्यात आहे ना मित्रांनो, एक सभ्यपणा असला पाहिजे, आपला चेहरा हसरा असला पाहिजे, आपण हसून व्यक्तीवर त्या बोललं पाहिजे. का कुणास ठाऊक कुणाचा इगो कुठं हार्ट होईल आणि त्यातून आपलं नुकसान होईल, आपल्या गाडीचं नुकसान होऊ शकतं. हा प्रकार तर मोठा आहे. आपण सांगितलं थोडक्यात. आपल्यावर देव न करो घडो अशी घटना, त्यामुळे वेळीच सावध करतो मित्रांनो. रिक्षा चालवताना काळजी घ्या स्वतःची आणि प्रवाशांना किंवा रस्त्यावर तुमच्यावर कोण तुम्हाला गाडी आडवं टाकतंय, कोण तुम्हाला हॉर्न वाजवतंय, त्या ठिकाणी एकदम सभ्यपणा दाखवा, एकदम तुमचा नम्रपणा दाखवा मित्रांनो, जेणेकरून समोरच्याचा इगो हार्ट नाही होणार. आजकाल हत्या करणं, एकदम क्राईम करणं म्हणजे किरकोळ झालेलं आहे. प्रत्येकजण आता त्या क्षेत्रात घुसायला लागलाय. प्रत्येकजण, भीतीच राहिली नाही आहे कायद्याची कुणाला. ना पोलिसाची भीती आहे, ना जेलमध्ये जाण्याची भीती आहे. लोकांना भीतीच राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळं आपण आपलं संसार आहे, आपले लेकरं बाळ आहेत, आपल्या घरी आपलं कोणीतरी वाट बघणार आहे, या हेतूने मित्रांनो काम करत राहावा. रिक्षावर, रस्त्यावर आपण ड्रायव्हर लोक आहे. रस्त्यावर अनेक वेळा आता आपल्या घरच्यांना माहिती नाही रस्त्यावर काय काय घडत असतं आपल्यावर. आपण त्या सिच्युएशनमधून कसं जात असतो, कसं आपण त्या गोष्टीला हँडल करत असतो. अनेक वेळा आपले वाद होतात, भांडणं होतात, तरी आपण त्या परिस्थितीला सामोरं जात असतो. पण कसं आहे मित्रांनो, भांडणं तणणं करून नुकसान आपलंच होतं मित्रांनो. आपण त्याला आरे म्हणलं की तो कार्य म्हणणारच आहे. आता कोण ऐकून कुणाचं घेत नाही. आजकाल कोण कुठला भाई नाही आहे, वाश्य नाही आहे, सगळेच वाश्य आहेत इथं. त्याच्यामुळं आपणच कुठंतरी कमीपणा घेतला पाहिजे आणि आपणच या ठिकाणी मित्रांनो व्यवस्थित जपून गाड्या चालवल्या पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे. एखादा मारतोय ना बाबा, दुसरी मार. काय कोणी कमी होत नाही. शिवी दिली दे बाबा, शिवेने काय भोकं पडत नाही. त्यामुळं काय आहे मित्रांनो, आपण आपली काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या
आणि अशा घटनांपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहा मित्रांनो. बघा, आपण कोणाला घाबरत नाही. प्रत्येकजण म्हणतो त्याने मला मारलं तर मी पण मारेन त्याला. प्रत्येक वेळी आपण तसंच म्हणत असतो. मी काय घाबरट आहे का? मी काय भित्र आहे का? तो काय लय मोठा बादशाह आहे का? हेच नडतं मित्रांनो. आपण एक फक्त शब्द आहे मित्रांनो इंग्लिशमध्ये सॉरी. या शब्दावर आहे ना मित्रांनो कितीतरी वाद मिटतात, कितीतरी भांडणे मिटतात. पुढं जो येणारा आपल्यावर काळ आहे भला मोठा, तो कुठंतरी बायपास होऊन जातो मित्रांनो. तर फक्त आपल्याला सॉरी बोलायचं जरी चुकी नसली तरी आपली. कारण आपल्याला व्यवसाय करायचा, रस्त्यावर आपल्याला निर्जन स्थळी, लांब स्थळी जायचं असतं. अनेक वेळा काय लोक मनात राग धरून आपली गाडी बुक करून लांब नेतात आणि त्या ठिकाणी आपल्यावर दबा धरून बसलेले जे असतात ते आपल्यावर घाला घालतात. त्याच्यामुळं आपण ड्रायव्हर लोक आहे मित्रांनो, आपण व्यवस्थित जपून राहिलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.